माय मराठी माय बोलीचं महाचॅनल. काय म्हणतात महाराज? रंगे रंगे रे श्रीरंगे, काय भुललासे पतंगे, शरीर जायाचे ठेवणे, धरसी अभिलाष झणे. नोहे तुझा हा परिवार, द्रव्यदारा क्षणभंगूर. शरीर जायाचे ठेवणे, धरसी अभिलाष झणे. अंतकाळीचा सोयरा, तुका म्हणे विठूधरा. शरीर जायाचे ठेवणे, धरसी अभिलाष झणे. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. हो सरे चरण संतानिया, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयुद्ध मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय दातृं मुनीन्द्रेः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. रंगे रंगे रे श्रीरंगे, काय भुललासे पतंगे. शरीर जायाचे ठेवणे, धरसे अभिलाष झणे. प्रस्तुत कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंद्य श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा आणि बहुतेक सर्वांच्या पाठातील परिचयाचा. पाठातील जरी नसला, परिचयाचा जरी नसला, तरी तुकोबारायच्या गाथ्यातील 4 चरणाचा आणि संसाराचं अस्तित्व सांगणारा अभंग या सेवेकरता निवडलेला आहे. काय संसाराचं अस्तित्व आहे आपल्या? म्हणजे संसाराचं काहीच अस्तित्व नाही, ते अस्तित्वच प्रगट करणारा हा अभंग तुमच्या पुढे या सेवेकरता निवडलेला आहे. आजची सेवा काय निमित्त आहे सर्वांना ज्ञात आहे, तरी थोडासा परिहार द्यायचा तो असा की आपल्या येथील रामकिशन दादाराव सोळंके यांच्या आपण गोड जेवणाच्या निमित्तानं आयोजित केलेला हा कार्यक्रम आहे. आणि त्याच कार्यक्रमाच्या निमित्तानं ही आजची सेवा, सेवेला निवडलेला अभंग तुकोबारायचा आत्ताच दिला परिहार. या अभंगामध्ये तुकोबाराय संसाराचं अस्तित्व सांगतात. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला जीवाचं कर्तव्यच संत महात्म्याने, शास्त्रानं, वेदानं आपल्याला सांगितलेलं आहे, पण सोप्या भाषेत संतांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सरळ सरळ या अभंगाचा भावार्थ पाहिला तर तो असा येतो. रंगे रंगे रे श्रीरंगे, काय भुललासे पतंगे. तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात, प्रत्येक जीवानं जर रंगायचं असेल, मग्न व्हायचं असेल. रंगणे म्हणजे काय? मग्न होणे, तल्लीन होणे. आपल्या भाषेत सांगायचं झालं तर मग्न होणे, तल्लीन होणे नव्हे, त्याच्याशी जीवन आपलं समर्पित करून टाकणे. आपणाला तल्लीनच व्हायचं असेल, आपणाला रंगूनच जायचं असेल आणि आपणाला समर्पित जीवनच जर करायचं असेल तर काय करावं लागेल? तुकोबाराय सांगतात, श्रीरंगे. काय करा? त्याच्याशी तुम्ही तल्लीन होऊन जा, त्याच्यात तुम्ही समर्पित होऊन जा, त्याच्याशी तुमचं जीवन एकरूप करून जावा. रंगे रंगे रे श्रीरंगे. का? कारण आम्ही जिथे तल्लीन होतो, बरं का, ही आवाज राहू द्या, थोडं बारीक करा. आम्ही जिथे तल्लीन होतो,
ज्या ठिकाणी तल्लीन होतो ती जागा कशी आहे म्हणाल तर ती जागा घातिक आहे. दृष्टांताने सांगतात अनेक लोक तिथं तल्लीन झाले, रंगले, पण त्यांच्या तल्लीन झाण्याला, रंगण्याला आणि तिथं जीवन समर्पित करण्याला काही किंमत नाही. दृष्टांत द्यायचा झाला तर तुकोबारा दृष्टांत देतात. काय भुललासे पतंगे, नाही का, पतंगाची उपमा देतात तुकोबारा. पतंग तुम्हाला माहित आहे का? पतंग, पतंग उडायचा पतंग नाही, आकाशातला पतंग नाही. आता पूर्वीसारखे दिवे सुद्धा नाहीत. आता आपल्या देवघरात सुद्धा दिवे लावलो तर आपण डेकोरेशनची दिवे लावलो, पण ते नाही बरं का. जर दिवा लावला, वात असते की वात, कापसाची वात, आणि मग त्या निरंजनापाशी ते वात टाकायची, मध्ये तेल टाकायचं आणि मग ते दिवा लागतो. तो दिवा आणि तो दिवा लावल्यानंतर त्या दिवाला आकर्षित होऊन पतंग उडतो. काय, दिव्याला आकर्षित होऊन पतंग झेप घेतो. पतंग, तो पतंग झेप घेतो, त्याचा उद्देश काय असतो? काय बोलाले हो? हॅलो, 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 विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, Robar Kumaye, Robar Kumaye, Kundali Kavade Harita, Taradeva, Robara, Robar Kumaye, Robar Kumaye, Robar Kumaye, Robar Kumaye, Robar Kumaye, Robar Kumaye, Robar Kumaye. तुकोबारा पतंगाची उपमा देतात. पतंग काय करतो? राहू द्या आता, हॅलो, राहू द्या. पतंग काय करतो? तुकोबारा पतंगाचीच उपमा का देतात? त्याचं कारण असं आहे, 5 विषय शास्त्रानं आपल्याला सांगितलेले आहेत. 5 पंचविषय. राहू द्या, बघा ही आवाज चांगला आहे, राहू द्या आता, हलवू नका, जरा काही करू नका, असंच राहू द्या. पतंगाची उपमा जसं पंचविषयामध्ये काय त्याला काय बोल, नाही तर बंद करा सगळंच, राहू द्या उगा, सगळ्यात चांगलं चालू. हा बंद केल्यास तिकडे क्लिअर ऐकू दे. हा, तेवढं चालते. जीवाच्या नाशाला 5 विषय सांगितले. 5 विषय. जीवाचा नाश कशात होतो? 5 विषयामध्ये होतो. शास्त्र असं सांगतं, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, या 5 विषयामध्ये जीवाचा नाश होतो महाराज. 5 विषयामध्ये एकही विषय, जर एकाही विषयानं आम्हाला स्पर्श केलं तर त्या जीवाचा नाश आहे. प्रत्येकाचे उदाहरणं सांगतात महाराज. शब्दामध्ये कोण भुलला? शब्दामध्ये हरिण भुलला. बरं का, शब्दाच्या नादात हरिण भुलला, हरणाचा नाश झाला. स्पर्शाच्या नादात हत्ती भुलला, हत्तीचा नाश झाला. रसाच्या, गंधाच्या नादात मासा भुलला, माशाचा नाश झाला. म्हणजे शब्द, स्पर्श, गंध आणि रूपाच्या नादामध्ये कोण भुलला? पतंग भुलला, पतंगाचा नाश झाला. म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध 5 विषय सांगितले. 5ही विषयामध्ये भुंगा भुलला. भुंगा कशाच्या नादामध्ये भुलला? गंधाच्या म्हणजे रसाच्या नादामध्ये मासा भुलला. म्हणजे 5 जण भुलले. आणि 5ही विषय बघा तुम्ही. हरणाला जर पकडायचं झालं तर हरिण पकडणारे लोक काय करतात? नाद करतात. नाद सुंदर एक संगीत लावलं ना, त्या संगीताच्या नादावर हरिण भुलतो आणि हरणाला
झाला मृगा नादयुग झाला मृगा नादयुग झाला मृगा नादयुग झाला मृगा विसरला देह विसरला भांग नादे लुप्त झाला मृग नादे लुप्त झाला मृग देह विसरला देह विसरला नादे विसरला मृगा नादे विसरला मृगा नाद नाद पाडला ना नाद पडल्यानंतर हरीण भुलून जातो आणि भुललेला हरीण ते पारधे लोक येऊन धरतात. एरवी असं हरण सापडत नाही आपणाला, चपळ असतो. पण हरणाला धरायचं असेल तर भुलला विषय कोणता? नादाचा. त्याला नादाचा विषयामध्ये भुलून जातो. म्हणजे स्वर ना त्याच्यामध्ये भुलला, हरीण सापडला, हरणाचा नाश झाला. म्हणजे हरीण त्याच्यामध्ये गेला. कशामध्ये? शब्दामध्ये. शब्दामध्ये, स्पर्शामध्ये. आता हत्ती लोक धरणारे काय करतात? हत्ती एक खड्डा खणतात मोठलट आणि त्याच्या कडेला हत्तीनीचे एक काय करून ठेवतात? मूर्ती. हत्तीनीची मूर्ती करून ठेवतात. हत्ती भुलतो, हत्तीने उभारली आहे, तिला स्पर्श करावं. हत्तीला जाऊन काय करावं? स्पर्श करावं. या हेतून हत्ती चालत जावा पळतो, चालत जातो आणि हत्तींच्या अलीकडल्या खड्ड्यामध्ये तसा तो पडतो. हत्ती धरणारे लोक हत्ती धरतात आणि कायमस्वरूपी त्याला सर्कसमध्ये वापर करतात. हा हत्तीचा झाला, स्पर्शाचा झाला. रस, गंध. गंधाचं बघा ना, गंधाचं मासे धरणारे माणसं असे आकडे करून नदीच्या काठी जातात. त्याला थोडा कशाचा तुकडा लावतात? भाकरीचा तुकडा लावतात. आणि भाकरीचा तुकडा लावून तो पाण्यात टाकला, त्या भाकरीच्या खाण्याच्या नादात मासा तोंड आ करतो. जसा तो आ करून माश्या तुकडा घेण्याकरता जातो, तसा तो आकडा त्याच्या तोंडामध्ये, जिभेमध्ये अडकत महाराज. मग ते लोक धरणारे ओढून काढतात. असे मासे धरतात. म्हणजे गंधानं, त्या रसानं कुणाचा नाश झाला? माशाचा नाश झाला. आता आपण तुकोबाराय जे दृष्टांत देतात पतंगाचा, तो पतंगाचा दृष्टांत याच्या करता देतात. कोणता? रूपाला भुलला पतंग. रूप, दिव्याचा प्रकाश पडला, रूपाला भुलला आणि त्या रूपाला आलिंगन देण्याकरता जो काही पतंग आहे तो विजवण्याकरता, त्या रूपाला आकर्षित होऊन पतंग जसं दीपाच्याकडे झेप घेतो तसं तो पतंग काय होतो? त्याचे पंख पुढे जायच्या अगोदरच त्याचे पंख जळतात आणि खाली दिव्यामध्ये खाली पडतो महाराज. पहिला पतंग गेला पण दुसरा सावध होत नाही. दुसऱ्याला वाटते त्याची उडी हुकली आहे, त्याला बरोबर उडी मारता आलं नाही, त्याला ते कॅच करता आलं नाही. मी बघतो म्हणला आणि दुसराही उडी मारला. दुसरा उडी मारला, झेप घेतला, दिव्याकडे चाललाय. त्याची काय गती होईल? त्याची गती काय होणार आहे? तीच होणार आहे. जसं दिव्याच्या जवळ जाईल पंख जळून जातील आणि पहिल्या पतंगाच्या शेजारी दुसरा पतंग पडतो, तेव्हा पहिला पतंग त्या पडलेल्या दुसऱ्या पतंगाला म्हणतो, माझी गत झालेली तुला बघितला नाहीस का तू? त्यानं म्हणलं तुमचं हुकले काय की म्हणला, म्हणून मी उडी मारला म्हणला. पण आता दोनच गेलेत म्हणून तिसरा राहणार आहे का? तिसऱ्याचीही गत काय? तीच होणार आहे. तिसऱ्याला दोघांनी म्हणले तुम्ही का बरं उडी मारला? आम्ही दोघं गेलतो, तुम्हाला काही दिसलं नाही का? तर म्हणलं तुमचं दोघंचंही हुकलतं म्हणला. तुम्ही पोरवाच्या हातात कारभार दिलतो. होय, सगळे जमिनी पोरवाच्या नावावर केलतो, तुमचं हुकलतं. मी माझ्या नावावर ठेवून संसार बघितलो कसा जमते ते. चालेल का नाही या हेतून उडी मारला. पण त्याची गत काय झाली? त्याचीही गत तेच झाली. मग एवढे मरू लागलेत दिव्याच्या नादाला झेप मारून, पण दिव्याचं काही वाकडं करू शकले
नाही. मेले कोण? एवढे गेले. महाराज आता असंच राहू द्या. आलिंगणा दीपादेती आलिंगणा दीपादेती आलिंगना दीपादेती आलिंगना मरणा तयाती आत्का मरणा दीपादेती आलिंगना तयात आतुका मरणा दीपादेती दीपा आलिंगन दिल्याबरोबर मरण आहे, मरण आहे हे बघून सुद्धा लोक सावध होत नाहीत. तुकोबाराय संत महात्मे सावध झाले बरं का. तुकोबाराय आधी संत महात्मे हे बघून सावध झाले. का सावध झाले? कितीही संसार जमवायचा प्रयत्न केला तरी संसार जमत नाही आणि तो पूर्ण होत नाही. आणि जे पूर्ण होण्याकरता आमचा जन्म आहे त्याचं नाव परमार्थ आहे, त्याचं नाव देवप्राप्ती आहे, त्याचं नाव ईश्वर प्राप्ती आहे बरं का. पूर्ण होण्याकरता याच्यासाठीच जन्म आहे आपला. कारण जन्म दुसऱ्या गोष्टीसारखी नाही. देवाने आपल्याला का म्हणून जन्म दिला? येच जेणे हे काय जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे. महात्मा सावध होतो, सावध होतो. हे एवढे चाललेत कुणी टिकला नाही आणि जेवढे गेलेत त्याने काही सोबत नेलं नाही. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंथू तोही तैसा झाला. हे एवढे मरतेत, काही नेलेत का सोबत? काही एकलेची यावे एकलेची जावे याची अनुभवावे आपणची याची अनुभवावे आपणची एकली यावे एकली तुझावे याची अनुभवावे आपणची. म्हणजे एवढे येणं जाणं आहे. साधू सावध होतो. एकलं यायचे एकलं जायचे काही नाही महाराज. म्हणून एका महात्मानं बघा असे महात्मे आहेत आपल्यात आत्ता सुद्धा की त्याने आपल्या शर्टाला सुद्धा खिसा केला नाही. काय शर्टाला काय सुद्धा खिसाच केला नाही. का? कारण कुणाचं घ्यायचं नाही. खिसा केल्यावर साठवण करावं लागतंय. खिसा केल्यानंतर काय करावं लागतंय? साठवण करावं लागतंय. म्हणून खिसा शिवला नाही शर्टाला. कारण खिसे केले जेवढे खिसे जास्त तेवढं ग्रहण जास्त आलं. खिसाच केला नाही. मरेपर्यंत खिसा केला नाही. खिसा केला नाही. का खिसा केला नाही? अरे न्यायचंच काही नाही तर खिसा करण्याची काही गरज नाही. म्हणून साधून संग्रहित केलं नाही. काही गोष्टी संग्रहित केल्या नाही. आणि खरा साधू संग्रहित करत नाही. जर आताचा भाग सोडून द्या. असे साधू आता भेटणं अवघड आहेत. तुकोबाराय सांगतात पतंगासारखी गती संसारात प्रत्येकाची आहे. काय भोललासे पतंगे. का? अभंगाचा भावार्थ सांगतो बरं का थोडा. शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष झणे. शरीर हे काळाचं खादगी आहे बरं का. म्हणून शरीर आपलं नाही, शरीर जायाचे काळाचे ठेवणं आहे. धरिसी अभिलाष झणे. त्याची आसक्ती धरून तुम्ही संसारात राहू नका. दुसरी गोष्ट कोणते तिसरं कडवं कोणतं आपलं? शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष झणे. नोहे हा तुझा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर. आपला परिवार नाही आणि जे संग्रह करण्याकरता जीवनभर आपण पळापळी करतो द्रव्य दारा याचा जर विचार केला तुकोबाराय सांगतात ते क्षणभंगूर आहे. मग हे सगळंच जर खोटं असेल तर आपला कोण आहे बरं का. शरीर आपलं नाही, धन आपलं नाही, सगळे सोयरे आपले नाहीत, आपले शरीर आपलं नाही, मग आपलं कोण आहे? तुकोबाराय म्हणतात अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा. असा सरळ सरळ या अभंगाचा भावार्थ आहे. विठोबा रखो माई, रखो माई, जय जय
गोपार कुमाई गोपाळ कुमार जय जय गोपार कुमाई जय गोपाळ कुमार मग तुकोबारायांनी जगाकडे पाहिल्यानंतर बहुतेक जग संसारातच अडकलेलं दिसलं. विषय ओढी भुलले जीव विषय ओढी भुलले जीव भलले जीव हे आता याची कोण करील किव आता याची करेल जीव नुपजे नारायणी भाव नारायणी भाव हे पाहुणी ठाव नरले पाहुणी ठाव नरले विषय ओढी भुलाले जीवा आता याची कोण करील किव नुपजे नारायणी भाव पाहुणी ठाव नरले आता कोण पाहुणी ठाव बहुतेक समाज तुकोबारायांना विषयामध्येच अडकलेला दिसला. या 5 विषयामध्ये शब्द स्पर्श रूप रस आणि गंध 5 विषयामध्ये आता एकेका विषयानं एकेकाचा नाश झालाय आणि सगळेच विषय जर एकाच घटल्यावर कसं होईल होय. शब्दानं स्पर्शानं रूपानं रसानं एकेकाचा नाश झाला आणि सगळेच एका ठेशरमध्ये गाठ पडल्यावर होय. सगळेच गुण जर एकाच भेटल्यावर तसे एक सगळेच गुण आपल्यात आहेत. कुणात माणसात आहेत. माणसात सगळेच गुण आपल्यात आहे. मग आपलं काय होईल सांगा बरं. तुकोबाराने समाजाकडे बघितलं हे सगळे गुण आपल्यात दिसले. विषय ओढे भुलले जीव महाराजांना वाटलं आता याची कोण करील किव काय ज्याच्यासाठी आले कुणासाठी आलो आपण देव मिळवण्यासाठी आलो. कारण शरीरच ह्याच्यासाठी आहे. हे शरीर जात आगवे हे नाशिवंत स्वभावे म्हणून तू आज जावे पंढू कुमारा. देव सांगतात अर्जुनाला अरे अर्जुना शरीरच देव मिळवण्यासाठी आहे परमार्थासाठी आहे परोपकारासाठी आहे. मग आम्ही शरीर देव मिळवण्यासाठी आहे का आम्ही संसाराच्या वस्तू पदार्थ मिळवण्यासाठी आहे. किती मिळवा मिळवू चालू आहे महाराज किती मिळवा मिळवू चालू आहे. आपण एवढं मिळवून सुद्धा आपलं जेवढे मिळाले ते आपल्या सोबत किंवा आपलं हित करणार आहे का. कितीही मिळवा महाराज या जगामध्ये या संसारामध्ये कितीही मोठं व्हा जेवढं मोठं हो चाल जेवढं काही पैसा कमी चाल सामर्थ्य प्राप्त कर चाल संपदा मिळवी चाल धन मिळव चाल हे एकही अंतकाळाला आपल्याला कामाला येता येणार धन मिळवून कोटी कोटी धन मिळवून कोटी कोटी धन मिळवून सवे नये लंगोटी सवे नये लंगोटी धन मिळवून कोटी 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 धन मिळवून कोटी धन मिळवून कोटी सवे नयरे लंगोटी. मग आपण किती कमवतो याचा विचार सोडून द्या. पुराणात चला आपल्याहून लई मोठी होती माणसं महाराज. त्यांची काय गत झाली आहे बघा ना. जगामध्ये दोघाकडे खूप संपत्ती होती खूप संपत्ती पण कामाला आली का सांगा. त्यांची नगरी सोन्याची होती. नगरी कुणाकुणाची रावणाची. नगरी कशाची होती सोन्याची. तुकोबारा वर्णन करतात बघा 7 कोटी घर नुसतं सोन्याची होती. मग धोंड्याचे त्याच्यात वेगळे काश्याचे वेगळे पितळचे वेगळे
पण सोन्याची राजा रावणाची लंका आणि दुसरा एक या नगरी ज्याची एक सोन्याची होती त्याचं नाव आहे द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाची. त्यांची नगरी कशाची होती? सोन्याची होती. पण दोघं सोन्याच्या नगरी घेऊन या जगात राहिले, पण सोबत नेले का सांगा? हा, एकाची काय झाली? जळाली आणि एकाची बुडाली. रावणाची सोन्याची लंका जळाली आणि देवाची सोन्याची द्वारका बुडाली. मग देवाला जर इथून सोनवरी घेऊन जाता येत नाही, रावणाला जर 1 रुपया घेऊन जाता येत नाही, मग तुमची आमची गत काय होईल? पहावी चारोनी कितीही धन विचारून पहा बर का. सगळ्याला विचारा, कुणाला साध्य झालं नाही. मग करावं काय महाराज बर का? शरीर, धन, संपत्ती हे सगळं जर इथून टाकून जायचं असेल तर माणसासाठी काय? तर तुकोबाराय सांगतात माणसासाठी एकच करण्यायोग्य आहे. इथं आल्यानंतर फक्त सेवा करा आणि देव मिळवण्याची कोशिश करा. सेवा कशी करा? सेवा आल्यानंतर आई वडिलाची सेवा करा बरं का. आई वडिलाची सेवा करा. मला वाटते आज परमार्थ देव मिळवण्याच्या अगोदर हीच गोष्टी शिकवायच्या आणि हीच अंगीकारायची सगळ्यात मोठी गोष्ट आहे बरं का महाराज. आई वडिलाची सेवा असताना करा आणि गेल्यानंतर त्यांच्या नावानं अन्नदान करा, काही करा त्यांच्या स्मरणार्थ बरं का. थोडा आवाज वाढवा की थोडा. म्हणजे असताना सेवा, आणि जर सेवा करत नसताल तर काही उपयोग नाही बरं का. आई बाप केवळ आई वडिलाला आपल्या शास्त्रानं मी देतो प्रमाण भरपूर देतो तुम्हाला म्हणाय. आई वडिलाला तीर्थच सांगितलेलं आहे. म्हणजे माऊली सुद्धा म्हणतात ना, सकळ तीर्थाचे का झोरे जे का माता पितरे बरं का. म्हणून त्यांना संलग्न होऊन त्यांची सेवा करा. कारण तुम्ही परमार्थ करचाल तेव्हा करचाल, होय. तुम्ही देवाचे होचाल तेव्हा होचाल. ते तुमच्या जीवनात होईल का न होईल सांगता येत नाही. पण अगोदर आपल्या आईबापाची व्हा. एकानं म्हणलं आईबापाचीच हवं, त्यांची सगळी प्रॉपर्टी आमचीच आहे. त्यांच्या प्रॉपर्टीचे होऊ नका, आई वडिलाची व्हा. कारण आई वडिलाची सेवा हा मुख्य परमार्थाचा प्रारंभ आहे बरं का. जर आई वडिलाची कोणी सेवा करत नसेल तर कीर्तनात जर घुळघुळ जर टाळं वाजवत असाल उपयोग नाही बरं का. त्याचा उपयोग नाही. पण तुकोबाराय सारख्या संतांनी सुद्धा सांगितले कुणाकुणाची सेवा करा. आपल्या गुरुची सेवा करा. तुम्ही जर कुठं काम करत असाल तर इमानदारीनं त्या मालकाचे काम करा. 2 लाख पगार उचलायचे घरीच बसायचं आणि तुझे पैसे कधी आहेत? काही उपयोगाचं नाही. मालकाची सेवा इमानदारीनं करा. जर एखादी नवरा बायको असेल तर नवऱ्याची सेवा बायकांनी करा. परमार्थ त्याच्यातच आहे. एखादी गडी कुठं काम करत असेल तर मालकाची इमानदारीनं सेवा करा. परमार्थ त्यालाच म्हणलेला आहे. एखादी शिष्य असाल तुम्ही तर गुरुची इमानदारीनं सेवा करा. परमार्थ त्याच्यात आहे. नाही तर शाळेत गुरुजीनं मारलं, मार खाऊन आलं पुन्हा ये बाहेर तुझं बघतो जर म्हणत असाल. आता तीच आहे. आम्हाला पूर्वी एक प्रार्थना होती बा,
भारत माझा देश आता सुद्धा आहे ना. सर्व भारतीय माझे बांधव आहेत. मी माझ्या वडीलधाऱ्या गुरुजनांचा मान ठेवीन व त्यांच्याशी सौजन्याने वागेन. ही सगळी आता प्रार्थना मला वाटते तिथंच राहिल्या वहीत. कुणी म्हणून घेते का सुद्धा नाही. पण आता काय आहे, गुरुजी बिन ही बी एका धाब्यावर जेवर बसल्यावर गुरुचिंतेची कशी किंमत वाढेल. गुरुजनांचा मान हा परमार्थाचा मूळ उद्देश आहे महाराज. तुम्हाला परमार्थ करता येईल न येईल तिकडे जाऊ द्या, पण हे मुख्य आहे. आणि हे जर कोणी करत असेल, तुकोबाराय सांगतात ही देवाची पूजा आहे. आई वडिलाची सेवा देवाची पूजा आहे. पुराणात बघा ना, अरे ज्याने आई वडिलाची सेवा केली त्याच्यासाठी देव आला. देवाची सेवा केल्यानंतर देव येईल न येईल ते पुढला भाग राहिला. पण आई वडिलाची जर सेवा करत असाल, बघा आज पंढरपुरामधला देव कुणासाठी थांबलाय? भक्त पंढरपूर तुमच्या आमच्यासाठी. गर्दी भरपूर वेळ, गर्दीत आम्ही मरलाला जाऊ, पण आपल्यासाठी आहे का? तया पुंडलिके केला उपकार. त्या पुंडलिकरायाच्या सेवेमुळे आज तो पंढरपुरातला देव तिथं उभा आहे. उभा आहे देव कुणामुळे? पुंडलिकरायामुळे. मग आपल्या संस्कृतीमध्ये, पुराणामध्ये आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तुम्हाला अनेक दाखले असे दिसतील की फक्त आईवडिलाची सेवा करून मोठी झालेली माणसं दिसतील. कुणाची? आईवडिलाची. श्रावण बाळ मोठा झाला कशामुळे झाला? आईवडिलाची सेवेमुळे झाले. तुम्हाला पुराणामध्ये किती ययाती राजाला विषय भोगून भोगून हजारो वर्ष झाली होती, पण पोराचं आयुष्य घेतलं आणि पोरानं आपलं आयुष्य दिलं. म्हणजे माता पित्याची सेवा किती जणांनी केली आपल्या पुराणात दिसेल. बघा तुम्ही, भीष्माचार्याच्या वडिलाला भीष्माचार्याने समर्पित करून टाकलं. म्हातारपणी बापाला लग्न करायचं सुचलं. कथा माहिती आहे की तुम्हाला? सांगायची गरज नाही. म्हातारपणी आणि पोरग अडचणीत येऊ लागलं कुणाच्यात? लग्नात. आणि पोराचं लग्न व्हायचं वेळ आलती, पण बाप म्हणाला अजून एक बार मी बघावं म्हणला लग्न करावं म्हणतोय, माझी इच्छा आहे. अडचण काय पिताजी? अरे बाळा तुझीच अडचण आहे. काय अडचण आहे? उद्या तू सगळ्या प्रॉपर्टीवर राज्यावर तुझा हक्क आहे, आणि देणारा माणूस म्हणतोय की मुलगी दिल्यावर माझ्या मुलीपासून होणाऱ्या संतानाचं कसं काय? त्यांना सांगा तुम्ही माझी काही ना हरकत नाही. आणि लिहून दिलं, होणारा राजा तो होईल त्याचं रक्षण मी करीन. काय ताकद बापाची सांगा. बापानं आशीर्वाद देऊन टाकला भीष्माचार्याला, मुला एवढं समर्पित जीवन माझ्यासाठी तुझा, माझा आशीर्वाद आहे. मरण तुझ्या मनावर असेल, काळ तुला घेऊन जाणार नाही. काय ताकद आहे सांगा. आपल्या संस्कृतीमध्ये असे वीर जन्माला आले म्हणून आपल्या आई वडिलाची सेवा ही सर्वात महत्वाची आहे. तुकोबाराय प्रमाण देतात. स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, विष्णूची महापूजा, विष्णूची महापूजा.
वडिलाची सेवा हीच विष्णूची महापूजा आहे. म्हणून शरीर तयासी कीर होऊनी की जे माऊली सांगतात, आपलं शरीर खर्च झालं तरी हरकत नाही, पण आई वडिलाची सेवा करावं ही महत्वाचं आहे. तुम्ही देवाची सेवा करचाल, वारीला जाचाल तेव्हा जाचाल, कधी पंढरपूरला जाचाल न जाचाल, तुम्ही देवळाकडे पाया पडा, येचाल न येचाल, गळ्यात तुळशीची माळ घालचाल न घालचाल, पण हे महत्वाचं बरं का, आई वडिलाची सेवा. काल परवा एकाची आई वारली बरं का, त्याचं नाव काही मी घेत नाही. थेन बंगल्यामध्ये मुलगा, मुलगा कुठं राहायचा, बंगल्यामध्ये, आणि मायबाप झोपडीपोशी, घराच्या पुढे झोपडी. जन्मभर त्याला काय सेवा काही नाही, ती मायबापच करून, बरं माईला दिसायचं नाही, माईला काय दिसायचं नाही, तसंच न दिसता तरी स्वयंपाक करायचे, दोघ जण खायचे. आता माय वारली ती आलं माझ्याकडं आणि जागर करावं लागणार आहे बरं का म्हणणार आपल्या माईचं. मी म्हणून आता का सांगू बाबा तुझं म्हणून कीर्तनात, आईची सेवा केलायस म्हणून सांगावं, करावं काय, काय सांगावं काय. मायबाप झोपडीमध्ये ठेवलास, तू बंगल्यामध्ये राहिलास, आणि करावं काय, नाही करायचे, लोक हसतेत म्हणून का होणार करावं लागेल हो म्हणला. त्याच्यासाठी केला माणसानं, आणि तसं करण्यासाठी पुन्हा भांडण, पैसे खर्च होत म्हाताऱ्यामुळे, तुझ्या नावावर पैसे तेवढी देवर का कार्यक्रमाला खर्च येऊ लागला म्हणला. समाजामध्ये असे नमुने भरपूर तुम्हाला पाहायला भेटतील, असेही नमुने पाहायला भेटतील. तुकोबाराय सांगतात, आई वडिलाची ज्यानं सेवा केली त्याला गरज नाही तुम्ही परमार्थ करचाल न करचाल, शरीर त्याच्यासाठी झिजवा, देशासाठी झिजवा आणि धर्मासाठी झिजवा, मग तुम्हाला देव पुन्हा कळेल. ही पुल्ली पायरी आहे. तुकोबाराय सांगतात, जर तुम्ही हे जर नाही केलो तर काही उपयोगाची नाही, काही उपयोगाचं नाही. म्हणून शरीर आपलं जीवन याच्यासाठीच आहे, देवप्राप्ती, आई वडिलाची सेवा, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला शरीराला दुसरं काही संचय करायची गरज नाही. म्हणून तुकोबाराय एक सांगतात, आपल्याला जर रंगायचं असेल, तल्लीन व्हायचं असेल, सेवा करायची असेल तर त्या परमात्म्याची करा, अन्य कुणाची करू नका. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये बस. सांगतात, रंगे रंगे रे श्रीरंगे, म्हणून आपलं शरीर परमार्थासाठी आहे, सेवेसाठी आहे. म्हणून त्याच्यात रंगा. एकानं सांगितलं मला रंगता येईल की, थोडा वेळ द्या. एक सांगू का, तुकोबाराय सांगतात, शरीराला काळ कधी घेऊन जाईल केव्हा घेऊन सांगता येत नाही. आपल्यापाशी मुबलक आयुष्य आहे का सांगता येत नाही, त्वरा आहे. आणि याला सावधपणा करा. संसारामध्ये आपण चपळेनं अनेक गोष्टी करतो, पण महाराज सांगतात सगळं सोडून हे करा. काय क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. भवसिंधू तरुणाचा विचार का, नाशिवंत देह जाणार सकळ,
आयुष्य खातो काळ सावधान. कारण हा या देहाचा भरवसा नाही. कुणी म्हणेल बघा येईल भरपूर आहे. आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महा. स्वहिताचा घोरवा ध्यानी रहा श्रीहरीच्या. कारण आपलं आयुष्य क्षणोक्षणाला कटतंय. आपल्याला वाटते आपण मोठे होला, मोठे नाही. आपण काळाच्या हारी चाललोय, काळाच्या हारी. काळ आपलं आयुष्य कटवीत चालले, आपल्याला कळत नाही आपण कुंकड चालला होती. आणि एक दिवस काळ जवळ आला की मग आपल्याला वाटेल हे केलं नाही ते केलं नाही. म्हणून सगळं काम ठेवा आणि आधी इकडे या. आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नोव्हे. कारण आपला हा देवच आहे आणि आपल्याला आपलं करायचे आहे बरं का. आपण काय करायचे, आपल्याला आपलं करायचे. मग जीव काय करतोय, आम्ही काय करताव, आपल्या नसलेल्या वस्तूला संग्रहित करताव. संसारात आपलं तेच चालू आहे ना. पैसा आपला आहे का, पैसा आपला नाही. बरं घर आपलं आहे का, घरही आपलं नाही. बरं घर नाही आपलं, पैसा नाही, शरीर तर आपलं आहे का, ज्याला आपलं आपण म्हणतो ना शरीर. मला सांगा आपलं शरीर आहे का. आणि आपलं जर असतं शरीर तर आपलं पूर्वीचं शरीर आपलंच राहू की आपलं शरीर बदलून आले का बरं. लहानपणी आपण किती चांगलं दिसत होतो. लहानपणचा विचार करा ना. लहानपणचं रूप आपलं आता आहे का, नाही. का बरं नाही, कारण काळ खावलेला आहे. आपलं शरीर कोण खावलेले, काळ खावले. बघा लहानपणी आपण किती चांगलं दिसत होतो. गोंड चेहरा, कुरुळे केस, गुबगुबीत गाला. आणि मग असा बाळशेदार शरीर जवळ ढेजला बसले की गलीतले लोक येऊन त्याला गालाला पिळे घ्यायचे आणि त्याची एक पप्पी घेऊन जायचे. कुणाची, त्या लहान बाळकाची. काळ बदलला आता. आता काळ किती बदलला. गेला चला 70-80 वर्षाकडे घेऊता. देहळत तीच आहे, वाडा तीच आहे, गल्ली तीच आहे, तिथंच ती बसली बाळ. आता म्हणाव का गुबगुबीत गाल, कुरुळे केस. आता कुणी येऊन आता असे गाल पिळून कुणी पप्पी घेऊन जाईल का, कुणी बघायला तयार राहत नाही त्याच्याकडे. का, शरीर बदललं. शरीर जात आहे पहा. का, शरीराला काळ खात चाललाय, काळ खात चाललाय. मग एवढ्या 70-80 वर्षाच्या काळात त्या वयात आपण काय केलो म्हणून जर आपल्याला विचारण्यात आलं तर आपल्याला सांगता येईल का, सांगा बरं. कुणी म्हणेल धुरे फोडलो, कुणी म्हणलो लाड्या लबाड्या केलो, कुणी म्हणलं बक्कळ पैसा कमिवलो. पण जेवढं केलो त्याच्यात आपणाला काय भेटलं याचा विचार कोणाला आहे का, आपणाला काही. मी तर म्हणतो सगळ्या म्हाताऱ्याला एका जागी बोलवाय जा 50-60 वर्षाच्या आणि त्यांचा कार्यक्रम ठेवा आणि आपले मनोगत व्यक्त करा म्हणून त्यांना एक अर्धा तास द्या बोलण्याकरता. काय बोलतील बरं सगळे. 60-70 वर्षाच्या म्हाताऱ्याला जर बोलिलं माईकवर आपले मनोगत व्यक्त करा असं जर सांगितलं, काय काय म्हणतील म्हातारी माणसं, काय म्हणतील मला. एकच शब्द वापरले सगळेजण, सगळ्याचा एकच विचार येईल, कोणता, कशाचंच काही खरं नाही आणि कुणीच आपलं नाही. 2 शब्द त्यांच्या मुखातून एक वाक्याने निघेल, कुणीच आपलं नाही आणि कशाचंच काही खरं नाही. मग एवढं जर सगळं जर होत असेल, काय भुललासी पतंगे, मग एवढे पतंग वाया चाललेत. ही पतंगच आहेत की आता. मग आपण काय त्याच्याहून वेगळं करणार आहोत का हो. आपल्याकडून काही वेगळं होणार आहे का, आपल्याकडून सुद्धा काहीच वेगळं होणार नाही. पण तुकोबारा विनंती करतात, कोणती, नका गुंतू विषय कामा, तुम्ही आठवा मधुसूदना रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कारण याच्याशिवाय पर्याय नाही. म्हणून रंगे रंगिरे श्रीरंगे, कारण देवच आपणाला एक सोडविणारा दाता आहे, एकच आता. काही सेवा केला का आयुष्यामध्ये, सेवा नाही. मग
परोपकार नाही, परमार्थ नाही, संसारात जर वस्तू संग्रहित करीत जर तुमचं जीवन जर गेलं असेल, पदार्थाने वस्तू संग्रहित करण्यात जीवन गेलं असेल, तर कदापि ती वस्तू पदार्थ आपलं हित करणारे नाहीत. म्हणून रंगी रंगी रे श्रीरंगी काय भुललासी पतंगे. काय पतंगासारखं भुललाव का? कारण हे शरीर काळ खाणार आहे, हे काळाचे खाद्य आहे. म्हणून तुकोबारा एका ठिकाणी म्हणतात, देह जाईल जाईल यासी काळोबा खाईल. आणि आपणाला ध्यानात निघाल्यावर तुकोबार रागावर म्हणतात, ए दगड हो, ए धोंड्याच्या जाती हो. का बर? कारण आपण त्यांचं ऐकत नाही म्हणून दगड म्हणून संबोधले आपले. कार्य नुमजसी दगडा. अरे कुणाचा वाडा, कुणाचं घर? कारण हे आपल्या अंतकाळीचे कोणी नाही. अंतकाळीला हे कुणीही आपल्याला धावून येणारे नाहीत. म्हणून कंचे हत्ती. अरे कुणाचे हत्ती? हत्ती पूर्वीच्या काळी बसण्याकरता वापरत होते, घोडे बसण्याकरता वापरत होते. आता म्हणावं लागेल कुणाची गाडी, कोणाचे हे घर हा देह कोणाचा, कोणाचे हे घर हा देह कोणाचा, कोणाचे हे घर हा देह कोणाचा, कोणाचे हे घर कोणाचा. आत्मा रामताचा तुझे म्हणजे घर ही कुणाचं आणि गाडी ही कुणाची नाही. ही दिखावाय, दिखावाय. मग याच्यात जर रंगून राहिलास तर हित नाही, हित नाही. म्हणून रंगे रंगे रे श्रीरंगे शरीर जाणार आहे. अहो किती नाशिवंत आहे. एका साधूला राजानं बोलवलं, घर मोठं बांधलं, महल बांधलं आणि मोठं घर बांधलं. साधू गावात आले आणि गावात आल्यानंतर त्याला अभिमान वाटला की आपला वाडा गावात नंबर 1ला बिल्डिंग, कुणाचीच नाही. संन्यासी आले, महाराज तुमचे चरण आमच्या घराला लागावं. महाराज म्हणले काय करायचं आहे बाबा? नाही नाही चला चला. महाराजाला घेतलं, बंगल्यामध्ये गेला. मोठा लट वाडा बांधलेला, बंगला बांधलेला. बघा महाराज, हो का इकडे एवढ्या रूम आहेत, बघा महाराज इकडे एवढ्या हॉल आहेत, बघा महाराज कितीही माणसं असले तरी बसण्यासाठी मोठा हॉल आहे. हे सगळं फिरून घर जेव्हा दाखवू लागला आणि तेव्हा महाराजाला विचारलं, महाराज तुम्ही भरपूर जागी फिरताव जाताव, तुमचं हिंडणं जास्त आहे, मला सांगा असला बंगला असला राजवाडा कुठं पाहिलाय का तुम्ही? ह्याच्यात काही न्यूनता आहे का, कमीपणा आहे का सांगा. संन्यासानं बघितलेला अहंकार आला की रे म्हणलं. आणि त्या अहंकारात दाखवतील ना आपल्याकडे एवढा आहे, आपल्याकडे एवढा आहे. सांगा ह्याच्यात कोणची कमतरता का? 5-5 इंजिनियर लावला म्हणला बांधा एवढं. कुण्या दिशेला काय राहावं, कुण्या दिशेला काय राहावं, 5 इंजिनियर होते हे बंगला बांधाया. सांगा ह्याच्यात कमतरता कोणती आहे का? तुम्ही लांब लांब जाताव, बक्कळ वाडे बघितला असताल, बंगले बघितला असताल, पण याच्यात कमतरता कोणती आहे का? तेव्हा साधूनं सांगितलं 2 कमतरता मला दिसतात बाबा म्हणजे. कोणत्या 2 कमतरता? 2 कमी आहेत. कोणत्या कमी आहेत 2 कमतरता? सांगतो ऐक. एक, ज्यानं बांधलंय ती बी इथं राहणार नाही आणि जी वस्तू उभारली आहे ती ही चिरकाल टिकणारी नाही. कारण कोण बांधले? मालकानंच बांधला, याच मालकानं.
म्हणून बांधलेला माणूस इथं राहणार आहे का? राहणारा नाही. कारण अंतिम घर त्याचं गावच्या बाहेर खडखडपत्र वाचते तिथं आहे. म्हणजे हा बंगला बांधणारा हाही इथं राहणार नाही. आणि जी वास्तू मोठी उभारली आहे ती वास्तू ही चिरकाल टिकणारी नाही, कधी ना कधी पडणार आहेत. मोठे मोठे किल्ले पडून चाललेत. मग एवढे काय याची काही म्हणजे या जगात काहीही राहणार नाही. म्हणजे जो आहे व्यक्ती तोही जाणार आहे आणि त्यानं उभा केलेलं साम्राज्य तेही जाणार आहे. तुकोबारा म्हणतात हे बघून मोठे मोठे राजे शहाणे झाले, मग आपण का होऊ नये? कोणते कोणते राजे शहाणे झाले बघा, ऐका. तुकोबारा सांगतात ज्यांच्या राज्यात 12 महिने नद्या वाहत होत्या, ज्यांच्या राज्यात काय 12 महिने नद्या वाहत होत्या. दुसरं सांगू का वैभव त्यांच्या राज्याचं? त्या राज्यामध्ये वृक्ष किती वेळा 17-18 वेळेस त्यांना फुलोरा येत होता. 18 भार वनस्पती म्हणजे 18 वेळेस भार येत होता. आंबे 18 वेळेस लागायचे वर्षामध्ये. 18 भार एका सीझनला लागत नव्हते. म्हणजे 18 वेळेस तिथले वृक्ष फुलं देत होते. ज्यांच्या राज्यामध्ये 12 महिने नद्या वाहत होत्या, कोरड्या कधीच पडत नव्हत्या. आणि घरचीच परिस्थिती पाहिली गेली तर त्यांची पत्नी पदर खाली टाकत नव्हती. दुसरी गोष्ट, एवढ्या सुंदर स्त्रिया एक नाही राण्या होत्या. राण्यावाला राहण्याकरता मोठे मोठे महाल होते. असे हजारो राण्या एका राजाला राहत होत्या. कुलवान स्त्रिया होत्या, अशा कुठल्याही आणलेल्या नव्हत्या. आणि मुलावाच्या जर बाबतीत सांगायचं झालं तर पोरं त्यांचा थुका ओलांडून जात, म्हणजे शब्द ओलांडून जात नव्हते. एवढे चांगले प्रॉपर्टी, एवढे चांगलं राज्य असताना अशा राजावानी तसला राज्याचा त्याग केला. आणि हे सगळं खोट आहे त्यांना कळालं का? कारण हे सगळं येरते माईक दुःखाचे जनते नाही आधी अंती अवसान, नाही आधी अंती अवसान, नाही आधी येरते माईक दुःखाची जनते, येरते माईक दुःखाची जनते, दुखाची जनाती येरते माईका दुखाची जनाती म्हणून हे जग माईक आहे, हे जग खोट आहे, दुःख देणार आहे हे त्या राजाला कळलं. आणि राजानं आपलं राज्य सोडून संन्यास ग्रहण केला. हे इति सत्यता आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात त्या मोबदल्यात आपलं राज्य तर एवढंच आहे माय. 10 बाय 10ची खोली, तिथे एक मेंढरो राहते, शिळी राहते. तिने जर लेंड्या टाकल्या तर आपल्या अर्ध्या तामणात येतात. एवढंसं आपलं वैभव साम्राज्य. आणि याला धरून चिकाटीनं आम्ही म्हणतो कसं सोडावं महाराज? सोडायची गरज नाही, पण त्याची आसक्ती सोडून तुम्ही भजनाला लागावं हा हेतू महाराजांचा. बघा, ही सगळी आसक्ती सोडायची. आसक्ती सोडायची म्हणजे काय? शरीर जाणार आहे हे आपल्याला माहित आहे. शरीराची आसक्ती सोडा. आणि चाललंय हेही आम्हाला कळतंय, पण आसक्ती सोडा. आसक्ती आमची जात नाही. आता सांगितलं शरीर बदलतय, पण प्रत्येक वस्तू आमच्यातली इंद्रिय निघून जाते. जात असताना आम्हाला सांगतात का? हो, आमच्या डोळ्याला दिसना गेलं, आम्हाला सांगितले का डोळ्याने? पण डोळ्याची आम्ही सेवा काही कमी केली आहे का? सांगा महाराज, डोळ्याची सेवा कमी केली आहे का? अहो, जे बघा वाटलं ते डोळ्याला, डोळ्याची लाड पुरविलो आम्ही. बघा वाटलं ते दाखवा कुणाला? डोळ्याला. जिबीचे लाड आम्ही थोडे कमी पुरविलो का? खाऊ वाटल ती खाल्लाव. बर, जे खायचं नाही ते सुद्धा आम्ही खाल्लाव. होय, जिबीला चमचम खमखम जमजम जेवढं म्हणते तेवढं खाल्लाव. खायचं नाही तेही आम्ही जिबीचे चोचले पुरविलाव. कानाला जे म्हणचाल ते ऐकलाव.
पाय जिकडं जायचे तिकडे गेलेत, पण हे सगळे जेव्हा आमच्याकडून निघून चालले, एकांतर विचारले का मला सांगा तुम्ही, होय. पाय चलाय नाहीत का झाले मामा, गुडघेच काम करणार आहेत हो. सगळ्याची आता एकच म्हणणं आहे, काय गुडघे कीर्तनाला बी येवट आले, पण बसल्यावर आमचे गुडघे दुखलेत म्हणून 4 बारा आमचे आसनं बदलते हो. होय, मांडे घातलेले पुन्हा एक पाय वरी करायचं, पुन्हा त्याला कळ लागली की इकडला पाय वळी करायचं, दोन्ही मी गेली की मग दोन्ही पाय करून मग पुढून खोबर मिठ्या घालायचं, आता जाळच घालायचं काम आहे खाली, पुन्हा चूल तयार होते का, गुडघे काम करणार गेलेत. म्हणजे आमचे हात आमच्या हातात, आमचे पाय आमच्या हाताकड नाहीत, पाय निघून चाललेत. कानाला ऐकू येऊ लागले का आता ऐकू, वरचीवर कान निघून चालले, डोळ्याला दिसत नाही. अहो दररोज सकाळ संध्याकाळ दाताची शेवाय, कोलगेट घासा, बबूल घासा, त्याच्याहून महाग महाग आम्ही आणलो, घासलो, पण ते दात आम्हाला न सांगताच पडून चालले. पण एका सुद्धा दातानं म्हणा नाही सकाळ संध्याकाळ आम्हाला घासून तुम्ही तयार करून ठेवला. आता इतके दिवस तुमची सेवा झाली तर आमची सेवा रुजू करावी, आम्हाला जाण्याची परवानगी द्यावी. कुण्या दातानं म्हणले का, दात निघून गेले, केसांना आम्ही नको ते तेल लावलो, पण केस आमचे कधी निघून गेले आम्हाला कळालं नाही. मग शरीराला एवढं धुष्टपुष्ट नको ते खाल्लो, पुरविलो, शरीर धुष्टपुष्ट केलो, पण हे शरीर निघून जात असताना शरीरानं आम्हाला कधी विचारले का सांगा. कारण हे शरीर आपणाला न सांगताच निघून जातंय. शरीराचे लाड पुरवून जर आमचं शरीर राहत नाही, त्याचं कारणच आहे की आमचं शरीर नाही. आमचं शरीर आहे का, मग हे कोण दिले आम्हाला, परमात्म्यानं आम्हाला परमार्थ करण्याकरता दिलेला आहे. जसं एक दृष्टांत सांगतो, एक पंचकर्म एक दृष्टांत आलेला आहे. जसं एखाद्या माणसाला सप्ताह करण्याकरता एखाद्या ग्रामपंचायतनं ग्रामपंचायतीची जागा द्यावं, ती सप्ताहच करत नव्हतं मुळात, पण कोणीतरी सांगितलं एखादी करा, तुम्ही रिटायर झाला, भरपूर पैसे आले, तर त्याच्यावर काय तर 4 माणसं जीव घालावं म्हणून त्याला राजी केलं. त्यानं काय केलं, ग्रामपंचायतला म्हणलं की आम्हाला हे मैदान द्या 7 दिवस सप्ताह करण्याकरता, आमचं जरा घरमध्ये आहे. ग्रामपंचायत कोण जागा घेतली, तिथं मोठं पत्राचा शेड मारला, गावात सप्ताह झाला, गावानं जेवलं. मग आता सगळं झाल्यानंतर ते शेड काढलं म्हणून वाट बघलेली ग्रामपंचायत. महिना झाला तरी शेड काढणं का झाले, पाऊस लागला, शेताकडे कामं लागलेत, काढतो 2 महिने झाले तरी त्याला काम सरणं गेलं, 3 महिने झाले, वरीस गेला तरी त्यानं शेड काढणं गेलं, उलट सगळं घर तिथं आणून ठेवलं. आणि पुन्हा म्हणलेलं ग्रामपंचायतच्या लोकांचं वाकडं बोलायला, शेड काढा की का बर, आपली जागा आहे मला ती, आता आहे का म्हणले, आणि मोक्यावर येऊन बसलं म्हणले. ग्रामपंचायत कोर्टात गेली आणि मग कोर्टातून नोटीस आला तरी मान्य करायला तयार नाही. मग त्या कोर्टात गेल्यानंतर जजनं सांगितलं काय रे काय निघत नाही, तर मला आपलं शेड आहे. ग्रामपंचायत म्हणले नाही हो, सप्त्या करण्याकरता घेतलं तर, आणि अधिग्रहण करून बसलेला आहे. आता अतिक्रमण केले, उठत नाही, दांड आहे माणूस, तुमचं काय म्हणणं आहे, आपलं शेड आहे, काय पुरावा आहे. आता काय पुरावा म्हणजे घर दिसणार गेले का आमचं म्हणला, पण काही कागद द्या ना. आता ह्याच्याकडे हाणलेल्या लोकांकडे काही कागद असतात का, हो कागद नाहीत. मला ग्रामपंचायतला विचार, तुमच्याकडे कागद, त्याने सांगितलं हा मैदान आमचं, हो का ग्राउंड, त्याने कागद दिले, सुनावणी झाली आणि कोर्टानं काय दिलं, निकाल दिला. बाबूशा आम्हाला हजारो केसेस पडून आहेत, पण विनाकारण ही तुझी दुसरी दाटणमध्ये केसमध्ये तू करून टाकलास, आमचा वेळ वाया गेला, जागा तुझी नाही, तुझ्याकडे कागद नाही, पण अतिक्रमण करून बसलायस, ह्याला 10 महिने 1 वर्ष जेलमध्ये टाका म्हणजे, ह्याच्याकडून 50,000 रुपये दंड घ्या. आपलं तसंच चालू आहे. ही त्या माणसाचं नाही. आपल्याला परमार्थाकरता शरीर दिलेलं आहे, शरीर परमार्थाकरता आम्ही परमार्थ केला नाही, घेतलं कशासाठी, परमार्थासाठी. आम्हाला नोटिसा पाठविल्या ग्रामपंचायतनं, काय नोटिसा पाठविल्या की तुम्ही लवकर बाबा इथून काढा, तुमचं काम करून घ्या, इथून लवकर काढा. आणि अतिक्रमण करून बसलं, नोटिसा पाठवली म्हणजे पहिल्या धुरी आम्हाला अंधूक दिसली. नोटीस पहिली पाठवली, अंधूक दिसू लागले. दुसरी नोटीस पाठवली, आमचे केस पांढरे होऊ लागलेत. त्या पांढऱ्या नोटिसीचा आम्ही विचारच केला नाही, पुन्हा जाऊन त्याला काळं करून घेतलो, केसाला नोटीस फेटाळून लावलो. पण तेवढे झाल्यानंतर नोटीस आली, केस गळून गेले आहेत तेवढे बी. आता काळा करायचा काही प्रश्न नाही, कानाला ऐकू येईना गेलं. हे सगळी प्रक्रिया जेव्हा थांबली तरीही हे ना ऐकायला तयार नाही, तेव्हा अंतकाळाच्या वेळीला स्वतः कोर्ट चालं म्हणजे यमच
आला आणि यमानं उचलून घेऊन गेल्यावर मग विचारपूस केली. आता यम काही साधं येणार आहे का? मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर. यमानं नेलं आणि सांगितलं बाबा तुला परमार्थासाठी आम्ही शरीर दिलेलं होतं, तू खाली जाऊन काय काय केलास. तेव्हा काही उत्तर आहे का? आता उत्तर नाही. त्याला 184 योनी फेरेची सजा दिली. हे जसं प्रमाण आहे तसं तुकोबारा म्हणतात शरीर जायाचे ठेवणे दरिसी अभिलाष झणे. प्रमाण पुन्हा द्या हो. चाल द्यायचे का शेवटचे? रंगे रंगे रे श्रीरंगे काय भुललासे पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरसे अभिलाष झणे. मग शरीर आपलं नाही आणि शरीरानं कमवलेल्या वस्तू पदार्थ या लोकातलं काहीही आपलं नाही. माऊली गोड उदाहरण देतात बघा. हे साते आलिया वळंगाशा रंग धरू नाही तरी संसारू जाईल या. आपण या मृत्यू लोकात बाजारात आलो. साते म्हणजे बाजार. या बाजारात आल्यानंतर आपणाला फक्त शारंगधर देवच आपला करायचे, बाकी सगळ्या वस्तू ह्या माईक आहेत, नवे फसवायचे. फसवे मृगजळ त्याला माऊलीने प्रमाण दिलं बा. मृगजळासारखा आहे हे. मृगजळ फसवायचं आहे बघा. आपण जन्मण्याच्या अगोदर आपलं इथं कुणी नव्हतं, जन्मल्यावर सुद्धा कुणी नव्हतं, मध्यंतरी वाढले आणि शेवटलाही कुणी नाही. मृगजळ म्हणले. मृगजळ आपल्याला कळते का? आता उन्हाळ्यात दिसते बघा. सकाळा दिसते का मृगजळ? दिसत नाही. संध्याकाळी दिसतोय का? रात्री नसतंय. दिसतंय कधी? दुपारा. माणसाचा जेव्हा जन्म झाला तेव्हा त्याला काही राहते का नाव रूप? काही राहते का? नाव राहते का त्याला? काही गणगोत जास्त काही? फक्त माणसाचा जन्म झाल्यानंतर एकच राहते, माय आणि बाप. नाव सुद्धा त्याच्याकडे राहत नाही. उपजलिया बाळकासी नाव केऊ ते ठाऊ केसी आणि ठेवलेली नावेशी उदेत उठी. नाव सुद्धा राहत नाही. मग त्याला आम्ही म्हणा लागतोय पप्या पप्या. हे 100 वेळेस पप्या म्हणले की त्याला वाटे पप्या मला म्हणले. मग म्हणाय सुरुवात होते. मग नाव कधी आलं? जन्माच्या अगोदर होतं का? नव्हतं. जन्मल्यानंतर काही दिवसांनी नाव त्याला मिळालं, म्हणजे त्यानं नाव धारण केलं, नाव भेटलं, वाढू लागला. लग्न झालं. बायको होती का अगोदर? नव्हती. मग बायको झाली. बायकोच्या संबंधाने मुलं बाळ झाली, घर झालं, जमीन झाले. हा सगळा पसारा कुठं वाढला?
वाढत वाढत मधल्या ठिकाणी वाढला. आता याची शेवटची घडी आली माणसाची, प्रत्येक माणसाची. हे सगळे काही पुन्हा राहणार आहेत का? आपलं नाव तर राहते का आपलं? सांगा बरं. माणूस गेल्यावर नाव तर राहते का? काही दिवसच राहते, पुन्हा काही राहत नाही. मग हे सगळं मध्यंतरी वाढलेलं आहे. माऊलीने त्याला प्रमाण दिले मृगजळ. त्याला कोणतं प्रमाण दिले? मृगजळ. म्हणजे आधी नव्हतं, मध्यंतरी झालंय आणि शेवटला काही शिल्लक राहिलं नाही. नाही आधी अंती अवसानी, म्हणजे ते मध्यंतरीच आलेलं आहे सगळं हे पसारा. मग मध्यंतरी आलेलं आपल्या सोबत नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, याची आसक्ती सोडून द्या आणि भजनाला लागा. नव्हे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर. परिवार आपला नाही. पुराणामध्ये आपल्याला अशा अनेक दाखले पाहायला भेटतात. आपल्यावर जर संकट आलं, अंतकाळाला, माऊलीचे काय नामदेव महाराजचा एक शेवटचा एक अभंग आहे बघा. आपण अंतविधीला निघालो, त्या अभंग आपण म्हणतो बघा. मित्र आले गोत्रज आले अंती तेही काय स्मशानातून परतले. कोणा शेजेची कामिनी दूर राही. मित्र आले गोत्र झाले तेही परतले. नवमास गर्भवासी दुःख झाले त्या मातेसी. तेही निष्ठुर झाली कैसी. अंती दोरी राहिली आवडी कोडी. बरं वा. मग कैसी दुरी राहिली देह ग्रहाची कामिनी. ती राहिली भुवनी. मी जळतसे स्मशानी अग्नी सवे एकला. अभंग बघा बरं का. या अभंगाला जर आपण ह्या चाली जर वाचलो, मला वाटते त्याचं वैराग्य निघणं अवघडच आहे. वैराग्यच माणसाला येऊ लागेल. अहो प्रेम भरपूर आहे पत्नीचं, पण एकलं जळावं लागते अग्नीमध्ये बाबा. पत्नी जळू द्या ना पती जळू द्या, कुणाची सत्ता महाराज अंतकाळच्या ठिकाणी चालत नाही. किती देशीचा चौधरी राहू द्या, किती राजा राहू द्या ना रंक राहू द्या, महाराज एकलंच अग्नीची चटके आपल्याला सहन करावे लागतात. तिथं कुणीही आपलं येणार नाही. म्हणून हे सगळे संबंध फक्त इथं मृत्यू लोकात आपण आहोत तोपर्यंतच आहे. आपणाला शेवटची जेव्हा लागली यमकळा, यमाची ओढ जेव्हा सुरू झाली तेव्हा सगळेच दूर राहतील आणि ते दुःख एकटा आपल्या जीवाला सहन करावं लागतं. म्हणून नव्हे तुझा हा परिवार. अंतकाळाचं कुणीही येत नाही. आपल्याला नकराचं हत्तीचं पुराणामधलं दृष्टांत माहिती आहे की महाराज. 10,000 पत्न्या होत्या कुणाला? हत्तीला. आणि आवडत्या हत्तीनीला गुलाबाचं कमळाचं एक फूल द्यावं म्हणून दुश्मनाच्या राज्यात उतरला. तिथं शत्रू राहत होता नकर मगर. परवाच केली नाही. आवडती राणी आहे आपली, तशा 10,000 हत्या होत्या. पण आवडत्या राणीला आपणा द्यायच्या म्हणून ते कमळाचं फूल घेण्याकरता हत्ती पाण्यात उतरला. त्याच्या शत्रूला चाहूल लागली. मगर पाण्यातून आला आणि त्याच्या पायाला धरलं आणि वडाया सुरू केलं. कुठं? मधी. मग जिच्यासाठी फूल घेण्याकरता गेला होता ती पत्नीनं काय केली? बघावं म्हणली, आपले मालक मध्ये चाललेत. तिनं कळवटाळून त्याला धरली. दुसऱ्या अनेक राणी, हजारो राणी होत्या, त्याही इकून एकाला धरून ओढू लागल्या. पण पाण्यामध्ये मगरीची शक्ती जास्त असते आणि तिनं सगळ्यालाच ओढलेलं. किती दिवस चाललं युद्ध? ही किती दिवस? वडावडीचा खेळ किती दिवस? अहो हजारो वर्ष चालला म्हणतात महाराज. हजारो वर्ष चालला. सगळ्यालाच मगर मध्ये घेऊन चाललं आणि ही न खाता पिता युद्ध करला आली. कारण हे सगळे पाण्यात. मगर काय करायची? थोडं सोडून द्यायची, एखादी मासा गिळायची, खाऊन पिऊन भांडण करायची आणि पुन्हा याच्या पायाला कवटावून धरायची मध्ये ओढायची. वडावडीमध्ये हजारो वर्ष गेले. त्याचे लाख हत्तीचा परिवार होता, लाखो हत्तीचा परिवार होता. तेवढं ओढत होतं तरी युद्ध संपलं नाही. आणि मग शेवटी लोकांनी म्हणले, कुणाच्या? त्याच्या परिवारानं, आता काय करा मालक, आता तुम्ही काही वाचायचं काही खरं नाही.
आणि तुमच्या नादात आम्हाला आमचाही जीव जाणार आहे, आम्ही मरणार आहोत, मग तुम्ही एकलेच गेलेले बरे. मग आमचा राम राम घ्यावा टाकून पती रांडापुरी. एवढं म्हणल्याबरोबर हत्ती मुलाला तुझ्यासाठी गेला ग म्हणला, तुझ्यासाठी फुल आणण्याकरता गेला आणि तू सोडून चाललीस का? किती दिवस राहू मालक, आता तुम्ही जावा. आणि सगळ्या परिवाराने जेव्हा सोडचिठ्ठी दिली तेव्हा याला पश्चाताप झाला आणि म्हणू लागला, ज्या परिवारासाठी रात्रंदिवस मी झटलो झोमलो, यांना वाढिवलो बरं का, यांना करिता कुटुंबाची सेवा बरं का, संसारात कुटुंबाची सेवा करून झिजून गेलो, ते कुटुंब आज मला सोडून गेलं, म्हणून त्यानं नाद सोडून दिला, दुःख झालं. आणि शेवटी एकच म्हणलं, त्याला माहित नव्हतं देव कोण आहे ती. जे फुल पत्नीला घेतलेलं होतं ना ते फुल घेतलं आणि सांगितलं, जो कुणी या विश्वाचा चालक मालक असेल त्यानं यावं मला सोडवावं. कोण असेल तो ब्रह्मांड चालक, कोण असेल तो ब्रह्मांड चालक, ब्रह्मांड ब्रह्मांड आपणाची हाका देईला, आपणाची हाक देईला, हाके कोण असेल तोरा ब्रह्मांड चालक, कोण असेल तो ब्रह्मांड चालक, आपणाची हाक ब्रह्मांडाचा चालक आहे त्याने यावं मला सोडवावं म्हणून फूल वरी फिरकावून लावलं. महाराज देवाला यावं लागलं, जेवण करण्याकरता बसलेले देव, पण एवढी घाई सुटली महाराज. लक्ष्मी माता म्हणतात, कुठं चालला मालक जेवण सोडून? हत्तीला वाचवण्याकरता जायच्या, एवढं शब्द देवाला बोलायचे, पण हा तिथं म्हणले ती हत्तीपशी म्हणली. एवढ्या वेळात परमात्मा तिथं धावून आले आणि हत्तीला सोडविलं, मगरीचा वध केला. मी काय सांगतो, नव्हे तुझा हा परिवार द्रव्यदार राक्षण भंगूर म्हणून प्रेम करायचे ना, देवावर करावं, सेवा करायची आहे परमात्म्याची सेवा करावं. हे लोकात आपले त्याच्या सेवाशिवाय प्रेमाशिवाय काहीही नाही. मग महाराज या संसारात एवढे जे आपले आप्तगण आहेत यांच्या संग कसं राहावं, कसं राहावं, कसं राहावं? तेव्हा तुकोबारायचं त्याच्यासाठी योग्य प्रमाण देतात. पक्षी अंगणी उतरते ते का गुंतोनी राहते, तैसे असावे संसारी. बस तसं असावं संसारामध्ये. कसं? आपला संबंध आहे परिवाराचा, गावाचा, मग कसं राहावं? अंगणात उतरलेल्या पक्ष्याप्रमाणे राहावं. आपली पत्नी आहे, आपले पती आहेत, आपले मुलं आहेत, आपले जे काही सगळे सोयरे असतील, हे शरीर संबंधाचे नाते. जसं एखादी जुंद्याचं रान राहावं, फड जुंद्याला कंस यावं, आणि कंस आल्यानंतर मग तुमच्या गावात कंस आले शिवारात एखाद्याच्या फडावर, हे आगलं बगलचे पक्षी येतात की कंसावर येतात, कंसावर बसतात. मग बसतात, किती वेळ बसतात? जोपर्यंत त्या मालकाच्या गोपनीचा गुंडा, आता गुंडा राहील नाही म्हणा, आता ते ताटल्या आपलं आपलं ऑटोमॅटिक वाजवायचे आल्यात, पण पूर्वीच्या काही गुंडा राहायचा. जोपर्यंत त्या गोपनीचा गुंडा येत नाही तोपर्यंत पक्षी एका झाडावर, अनेक गावाचे एका झाडावर एका फडावर बसायचे. गुंडा आला रे आला, पक्षी आपोआप निघून जायचे. जसे ज्या गावाला आहेत ना तसे निघून जायचे. तसंच आपलं आहे महाराज. आपण कुणातरी संबंधानं आपली पत्नी आपली झाली, कुणातरी संबंधानं आपला मुलगा आपला झाला, कुणातरी संबंधाने, हे सगळे शरीराच्या संबंधाने हे नाते आपले एका ठिकाणी आले आणि काळाचा गोपनीयता धोंडा आला रे आला.
की शरीर संबंधाचे नाते घोरड्या उडविल्या सीता ते आपण उडून जावं लागतं. म्हणून आसक्ती नात्याची सोडून द्यायची. पक्षी अंगणी उतरते, अंगणात पक्षी येतात, 4 दाणे खाण्याकरता येतात, ते का गुंतवणी राहते. जसं बघा तुम्ही हे पाली टाकणारे लोक राहतात की नाही, घिसडी लोक, ते का गुंतून राहतात का माझं घर आहे माझं घर आहे. कुण्याही गावात उतरायचं, कुठेही पाल ठोकायची. आसक्ती नाही ही शरीर हे जागा माझी आहे, हे घर माझं आहे. आणि जेपर्यंत राहायच्या तोपर्यंत राहायचं. आणि ज्या दिवशी काम संपलं त्या दिवशी पाल उपटायची दुसऱ्या गावाला निघाले. ही जसं आसक्तीरहित जीवन आहे तसं आपलं जीवन सुद्धा आसक्तीरहित राहावं. म्हणून शरीर सोडताना आपल्याला दुःख होणार नाही. आपल्याला जर काही नुकसान झाली प्रपंचामध्ये, धनाचे नुकसान म्हणजे संपत्तीचे नुकसान होऊ द्या, कुणी त्रासही दिला तर एवढंच म्हणावं, पक्ष ते का गुंतवणी राहते आणि तैसे असावे संसारी. म्हणून यह लोकामध्ये आपला फक्त परमात्मा आहे हे सगळे माईक आहे. ज्याला कळालं त्याच्यासारखा भाग्यवान नाही. म्हणून अभंगाच्या शेवटी काळीचा सोयरा अंतकाळीचा अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा धरा तुका धरा गाया अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू धरा. म्हणून तुकोबाराय सांगतात आपला खरा सोयरा, सोय करणारा, आपल्या अंतकाळीतला आपला अंतकाळ गोड करणारा परमात्माचा आहे. कुणीही संसारातलं भवितव्य, संसारातली आत्ता सांगितलेले जेवढे काही वैभव असेल ते वैभव आपणाला सुख देणार नाही, आपला उद्धार करू शकणार नाही. आपला जर उद्धार कोण करेल तर एक देवच करेल,
म्हणून देव आपुला तो एक किंवा एक गावे आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही येते. देव आपला करण्याचा प्रयत्न करावा. कारण काय, आपली इंद्रिय सक्षम आहे तो पण परमार्थ आहे बरं का. इंद्रिय एकदा कामातून गेलं तर विचार करूनही पुन्हा होणार नाही. जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाये तव तू आपले स्वहित पाहे बरं का. म्हणून आपलं स्वहित परमार्थ आहे. आपल्याला काही मोजकं दिलेलं आहे बरं का. आवाज सुद्धा तिथून दिलेला आहे, किती दिवस चालायचे आहे. बरेच लोक जिवंत असतात पण बोलताच येत नाही का, त्यांचं बोलणं संपलेलं आहे. म्हणजे आधीच काही बी बोलून त्यांचे शब्द पार झालेले आहेत. म्हणून काही बोलून शब्द पार करू नका. तर काय बोला, एकच बोला, देवाचं नाव घ्या बरं का. शब्द संपण्याच्या आधी, आपले कान बहिरे होण्याच्या आधी परमात्म्याचेच गुण आपल्या कानाला ऐकू यावं असं काहीतरी करा. कारण हे जर साऊंड एकदा बिघडली, सगळं चालू राहील पण साऊंड कामातून निघून जाईल. सगळं चांगलं आहे पण डोळ्याची दृष्टी जाईल. डोळे असतील पण दृष्टी संपून जाईल. म्हणून देवानं आपल्याला हे सगळं मोजकं दिलंय. श्वास सुद्धा मोजून दिलाय आपल्याला, किती आहे काय द्यायचे. पाये आपली गती हे सुद्धा मोजून दिलेलं आहे. हे सगळं ठीक आहे, शरीर चांगलं आहे, तोपर्यंत परमार्थाची हालचाल, तोपर्यंत परमार्थाची गती तुकोबाराय सांगतात वाढवा. अन्यथा हे सगळं जर संपून गेलं, पश्चातापाशिवाय दुसरं काही आपल्या जीवनामध्ये उरणार नाही. तुमच्याकडे धन असेल तर लोकांवर उपकार करा बरं का. तुमच्याकडे शक्ती असेल तर त्या शक्तीचा सुद्धा उपकार करा. म्हणून तुकोबाराय उपकार करायला सांगतात, तुकोबाराय परमार्थ करायला सांगतात. म्हणून तुकोबाराय देव आपलासा करण्याकरता सांगतात आणि तुकोबाराय आई वडिलाची सेवा करण्यासुद्धा सांगतात. हे सगळे परमार्थाचे रूप आहेत बरं का. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुंदर नरदेह भेटलेला आहे. आयुष्य आपलं शिल्लक आहे. म्हणून आपलं जोपर्यंत आयुष्य शिल्लक आहे असं जगण्याचा प्रयत्न करून आपलं आयुष्य, आपलं जीवन गौरवशाली वैभवशाली बनवावं एवढी विनंती या माध्यमातून तुकोबारायच्या अभंगाच्या माध्यमातून आपल्या पुढे करून आपली ही जी सेवा आहे मी इथं थांबतो. ज्यांचं देहावसान झालेलं आहे असे रामभाऊंना भगवंतानं आपल्या चरणी विलीन करून घ्यावं. त्यांच्या कुटुंबाला आता माणूस गेल्यानंतर दुःख होतंय हे सर्व ज्ञातच आहे. परंतु झालेलं या संसाराचा नियम आहे बघा, उपजेते नासे नासे ते पुनरिपै दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. कारण प्रत्येकाला आलेला जावंच लागणार आहे, मग ते कुणीही असू द्या. देवाला सुद्धा अवतार घेऊन आल्यानंतर जावंच लागले की येथे उरो नाही आले अवतार. म्हणजे देवाला सुद्धा इथून जावं लागलेलं आहे, जावंच लागणार आहे. कारण प्रत्येकाला शरीर टाकून जावं लागणार आहे. म्हणून त्यांचे वडील गेले असतील म्हणून त्यांना झालेलं दुःख आहे आणि ते दुःख पचविण्याची ताकद सुद्धा परमात्मा देतो बरं का. आणि ते परमात्म्याने त्यांना द्यावं आणि त्यांना जे गेलेत रामभाऊ त्यांना परमात्म्यानं आपल्या चरणी विलीन करून घ्यावं एवढीच या प्रसंगी बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि ते सेवा झालेली हनुमंतरायाच्या चरणी पांडुरंगाच्या चरणी समर्पित करून सेवेला इथं थांबतो. द्या चल महाराज शेवटच का चाल झाली की विठ्ठल जय जय